इस न्यूज के प्रायोजक है भगवती एग्रो इंडस्ट्रीज, जीनिंग, प्रेसिंग और ऑयल मिल, टीएमसी यूनिट, आपटी रोड, अमरावती हायवे, पुलगाव, वर्धा। महाराष्ट्र टीव्ही 24 मधील महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आणि आता नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर। बघूयात पुढील ठळक बातम्या सविस्तररित्या। रिलायन्स बीपी मोबिलिटीचा पेट्रोल पंप नवी मुंबईच्या नावडे येथे सुरू करण्यात आलाय। या पेट्रोल पंपावर ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह अन्य इंधन पर्यायही उपलब्ध असतील। 2019 मध्ये बीपीने रिलायन्सच्या मालकीच्या 1400 पेट्रोल पंप आणि 31 विमान इंधन स्टेशन्समध्ये 49% हिस्सा विकत घेतला होता। रिलायन्सचे सध्याचे पेट्रोल पंप या जॉइंट व्हेंचर्सकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत। 2025 पर्यंत पेट्रोल पंपांची संख्या 5500 पर्यंत नेण्याची या जॉइंट व्हेंचरची योजना आहे। आरबीएमएल मधील उर्वरित 51% हिस्सा रिलायन्सकडेच आहे। बघूया संपूर्ण बातमी। देशातील वाहन इंधन रिटेल क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांचे वर्चस्व आहे। देशातील एकूण 78,751 पेट्रोल पंपापैकी बहुतेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकीचे आहेत। आरबीएमएल कडे 1427 आउटलेट्स आहेत, तर रोसनेफ्ट समर्थित नायरा एनर्जीकडे 6250 पेट्रोल पंप आहेत। शेलचे 285 पेट्रोल पंप आहेत। सध्याच्या 1400 पेट्रोल पंपाच्या नेटवर्कला जिओ बीपीच्या रूपात रिब्रँड केलं जाणार आहे। इंधन भरण्याशिवाय आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग शिवाय या ठिकाणी अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत। कंपनी कॅस्ट्रॉल सोबत मिळून या ठिकाणी ऑइल बदलण्याची सुविधाही देणार आहे। या व्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना वाइल्ड बीन कॅफेद्वारे 24 तास खाद्यपदार्थाची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे। या ठिकाणी ग्राहकांना चहा, कॉफी आणि अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। जिओ बीपी आपल्या ग्राहकांना इन्स्टंट डिस्काउंट, हॅपी अवर स्कीम, फ्लेक्सिबल आणि युनिफॉर्म डिजिटल पेमेंट सारख्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहेत। इंधन आणि मोबिलिटीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जिओ बीपी मोबिलिटी स्टेशन डिजाइन करण्यात आले आहे। सबसे पहले मैं क्या करूँगा कि अभी कस्टमर का ऑर्डर आया है तो मुझे आया है कि नहीं चेक करना है। तो मैं पहले क्या करूँगा भाई, इसमें जाके देखूँगा कि मेरे कस्टमर का ऑर्डर आया है कि नहीं। अभी इन्होंने जो डाला है वही दिखेगा मुझे यहाँ पे। अभी ये अमित सेठी ये वाला ऑर्डर है। अभी उसमें मैं दूसरा चीज़ क्या करूँगा, नियरेस्ट मेरे पास रिटेल आउटलेट कौन सा है तो वो के किया है और यहाँ पे पे कर कंटिन्यू। इसको इतना सिंपल बनाया है कि 3 से 4 क्लिक करके ऑर्डर प्लेस हो जाना चाहिए। तो ये अभी ऑर्डर प्लेस सक्सेसफुली हो गया, तो ये ऑर्डर चला गया। मैंने 100 लीटर की डीजल की मांग के लिए ऑर्डर भेज दिया। अब ये जो है ये हमारे चॅनल पार्टनर आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी 2650 कोटी रुपयाच्या मदतीचा जी.आर. काढला। मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पुरता मर्यादित आहे का असा प्रश्न राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केलाय। पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत असं असताना विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने मदतीचे आदेश काढले, मात्र पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केली नाही। त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का असा प्रश्न राज्याचे माजी कृषी मंत्री यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे। अखेर मायबाप सरकारने 26 ऑक्टोबरला जी.आर. काढला, शासन आदेश काढला 2650 कोटी रुपयाच्या मदतीचा। पण दुर्दैव असं की पश्चिम विदर्भातल्या एकाही जिल्ह्याचा त्यामध्ये उल्लेख नाही। पश्चिम विदर्भातले जिल्हे तर आत्महत्याग्रस्त जिल्हे, विदर्भातला फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्हा घेतला गेला। मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र काय फक्त कोकणापुरता, पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे? या पश्चिम विदर्भातले शेतकरी आत्महत्या करतात आहे। 3 महिन्यात 775 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। सोयाबीन हातचं गेलं, तूर जळली, कापसावर बोंडळी आली, संत्रा गळले आणि तुम्ही मदत द्यायला साधा जी.आर. सुद्धा काढत नाही। म्हणजे आमची दिवाळी अंधारातच आम्ही करायची का? हा शेतकऱ्यांचा, पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तातडीनं पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यासाठी, पूर्व विदर्भातल्या नागपूर आणि गडचिरोलीसह बाकीच्या जिल्ह्यांसाठी तातडीनं मदतीचा आदेश आपण काढणार का? दिवाळीच्या अगोदर विदर्भातल्या शेतकऱ्यांना मदत देणार का?
हा आमच्यापुढे सवाल आहे. नांदेड जिल्हा शिवसेनेचे उपनेत्या नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना नीलम गोरे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार हे चांगलं काम करत असून त्या अनुषंगाने देगलूर बिलोली मतदारसंघातील उमेदवाराला मोठ्या प्रमाणात लोक मतदान करून निवडून आणतील असा देखील ते बोलले आहेत. स्वतःला कोकण सम्राट म्हणून घेणारे राणे यांनी निष्ठा पाहिली आहे का असं देखील त्यांनी टीका केली आहे. नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप तसेच हॉटेल्समध्ये गुटखा विक्रीसारखे प्रकरण आढळत आहेत. यावर कठोर कारवाई करण्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना आम्ही निवेदन देऊन मागणी करणार आहोत की अशा कॉफी शॉपवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. केलेली आहे ते अशा वेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, उडाले ते कावळे आणि राहिले ते पावळे. कावळ्यांच्या कावकावीकडे काय लक्ष द्यायचं? शिवराज छगन आपलं संजय राऊतांनी छगन भुजबळांना असा एक सल्ला दिला की नांदगाव विसरा, आणि मग छगन भुजबळांनी पण त्यांच्यावर टीका केली. तर मग हे छगन भुजबळांचा शिवसेनेचा राग अजून गेला नाही का? आता ते संजय राऊत साहेब आमचे मुख्य म्हणजे संपादक कार्यकारी संपादक आहेत आणि त्यांची विधानं जी आहेत ती त्यांनाच तुम्ही विचारणं योग्य राहील ना. मॅडम काल सगळीकडे कॉफी सेंटर नसेल तर तंबाखू गुटख्याच्या गोष्टी होत चालत होत्या. त्याच्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं ना की ज्या ठिकाणून स्रोत आहे गैरकानूनी गोष्टींचा तो बंद केला पाहिजे. मग ते कॉफी सेंटरमध्ये होत असेल, कुठे हुक्का पार्लर होत असेल, कुठे पान तंबाखूच्या टपरीवर होत असेल, त्या सगळ्याच्या वरती पोलिसांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. पण जोपर्यंत ग्राहक आहे या गोष्टीला तोपर्यंत चोरून लपून या गोष्टी होत राहतात, ही पण वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला कोणाचं संरक्षण असेल कायदेशीररित्या, त्या कोणी त्याचा सूत्रधार असेल तर तुम्ही मला ती गोपनीय माहिती द्या. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या व्यक्तीला योग्य तो धडा मिळेल अशा पद्धतीने कारवाई करायचं आश्वासन देते. मॅम, देवेंद्र फडणवीस यांनी असा आरोप केला की राज्य सरकार हे केंद्राकडे GSTचे पैसे वगैरे देत नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला विलंब होतोय. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? उलटं बोलले होते. नाही, तसेच बोलले. ते काय बोलले, केंद्र सरकारकडे हिस्सा जमा केला नाही, राज्य सरकार असं नाही, त्याच्यामुळे विलंब लागतो. केंद्र सरकार देण्यासाठी असं बोलले नाही म्हणतात. असं आहे की समजा एखादं मूल जे आहे त्याला सांगितलं एक भाकरीचा कस्तोर तुकडा देतो आणि त्यांनी दिला नाही म्हणजे त्याला उपाशी मारण्यात पालकत्व आहे का? आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे ह्या सगळ्याचा विचार जर का केला तर मला असं वाटतं की उलट केंद्राने गुजरातला 1800 कोटी रुपये दिले. काही झालं की गुजरातची त्यांना रडणं ऐकू येत आहे, पण महाराष्ट्राचा मधला आक्रोश दिसत नाही आहे. तर कुठेतरी त्यांनीच कानामध्ये कापसाचे वळे घातले केंद्र सरकारने, असं माझं स्पष्ट मत आहे. देशातल्या जवळपास सगळ्या चळवळी संपल्यात जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ धग धरून उभी आहे. ही पण चळवळ संपवण्याचा घाट घातला जात आहे. देश खाजगीकरणाच्या विळख्यात घालण्यासाठी या चळवळ संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आता कधीही BSNLचा नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. ही मोडून काढण्याची ताकद फक्त चळवळीमध्ये आहे असं वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आहे. एक रकमी FRP हा आमचा अधिकार आहे. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार शेतकऱ्याला दिलेलं ते संरक्षण आहे. आणि असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखाने, सांगली त्याचबरोबर शेजारच्या सीमा भागातील साखर कारखाने एक रकमी FRP देत असताना, बाजारामध्ये साखरेला चांगला भाव असताना आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता स्पष्ट दिसत असताना गेल्या 1.5 वर्षामध्ये इथेनॉलचे भाव हे 1.5 पटीनं 60% वाढलेले असताना आज सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार कुणाच्या तरी सांगण्यावरून आडमुठेपणानं जर का एक रकमी FRP द्यायला नकार देणार असतील तर चळवळीचा झटका त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावं. अजूनही वेळ गेलेला नाही. त्यांनी बैठक घ्यावी किंवा हातच्या काकणाला आरसा कशाला, जे कायद्यात आहे ते देणं लागतात त्यांनी ते जाहीर करावं, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. देशातल्या जवळपास सगळ्या चळवळी आता संपल्यामध्ये जमा आहेत. फक्त जो थोडीफार धग राहिलेली आहे ती कामगार चळवळीमध्ये आणि शेतकरी चळवळीमध्ये, आणि याही चळवळी आता संपल्या पाहिजेत. त्याशिवाय हा देश पूर्णपणे खाजगीकरणाच्या विळख्यात घातला जाणार नाही याची जाणीव राज्यकर्त्यांना झाल्यामुळं या चळवळी संपवण्याचं कारस्थान केलं जातं.
आणि या चळवळी आहेत म्हणून कुठेतरी आज तळागाळातल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांना न्याय मिळतो, आधार मिळतो. परंतु याच चळवळी संपवायचा घाट घातलेला आहे. सामान्यांना आधारवड असणाऱ्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा मोदी सरकारनं सुरू केलेला आहे. नुकतेच एअर इंडिया विकलेली आहे. आता कधीही BSNLचा नंबर लागू शकतो आणि त्याच्यानंतर ONGC तत्सम जर काय सरकारी तेल कंपनी आहे त्याचाही नंबर लागू शकतो. म्हणजे मग हा देश संपूर्णपणे उद्योगपतींच्या कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जामध्ये जाईल आणि एक थेंब डिझेलसाठी, पेट्रोलसाठी किंवा एखाद्या फोनच्या एखाद्या कॉलसाठी सुद्धा या खाजगी कंपन्याच्या वर आम्हाला अवलंबून राहावं लागेल आणि ते सांगतील तो दर आम्हाला द्यावा लागेल. म्हणजे मक्तेदारी निर्माण होणं हे अतिशय घातक आहे. खुल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मक्तेदारीला वाव नाही, पण ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी अशा प्रकारची मक्तेदारी व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेला विरोध करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त चळवळीमध्ये आहे. आणि म्हणून आपापसामधले काही इजम असतील, काही मतभेद असतील तर विसरूया आणि देशभरातल्या सगळ्या चळवळी एकत्र करूया, हेच आवाहन मी आज केलेलं आहे. शेतकऱ्यांची काळी दिवाळी होणारच आहे, पण फक्त दिवाळी मातोश्री आणि वर्षावर होणार नाही, पंतप्रधान कार्यालयावर सुद्धा दिवाळी साजरी होणार आहे. जे कोणी आता मातोश्रीच्या दिवाळीला नावं ठेवतात त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या दिवाळीलाही आक्षेप घेऊन दाखवावा. पण मला वाटतं तसं आक्षेप घ्यायला हिंमत लागते. वेळ झाली आता एका ब्रेकची, भेटूयात ब्रेक नंतर. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल ये देता है. मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा साबुन से नहीं. है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जर्म्स करता है प्रोटेक्ट. ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520। ज्योति इलेक्ट्रॉनिक्स, आइए ज्योति इलेक्ट्रॉनिक्स और पाइए आकर्षक ऑफर. टीवी, फ्रिज, फैन, वॉशिंग मशीन, AC, होम थिएटर, सोफा, अलमीरा, ड्रेसिंग, डाइनिंग, मिक्सर और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुएं खरीदे और पाए आकर्षक ऑफर. ज्योति इलेक्ट्रॉनिक्स से खरीदारी करने पर मिलेगा 0% फाइनेंस, 35% तक डिस्काउंट, कैशबैक वाउचर्स अप टू 7,500, फ्री गिफ्ट ऑन एवरी परचेस, स्पेशल डिस्काउंट ऑन मोबाइल, 1 EMI refund on Sony, LG and LED TV. हमारा पता ज्योति इलेक्ट्रॉनिक्स, बलानी भवन, 10 नंबर पुलिया, कमाल चौक, नागपुर. Contact us on 9822471149. The Arvind store is now open at Manish Nagar. Here you can get men's fabric like linen, cotton, suiting, shirting. Customized tailoring of shirts, pants, suits, jeans, jackets, kurta pajamas and many more are also done here. Ready-made t-shirt, innerwear, belts and ties are also available. All that a fashionable man wants is available here. It's a showroom for up-to-date men. Formal stitching for ladies too is done here by Arvind trained tailors. Visit now to get festive offers like never before. So remember, the Arvind store, Manish Nagar, Besa, Somalwada Road, opposite Krishna Super Bazaar, Nagpur. आपको घर की जरूरतों का सामान लेना है तो सीधा आइए S-Mart सुपरमार्केट और पाइए ग्रोसरी का हर सामान एक ही छत के नीचे, वो भी वाजिब दामों में. तो आइए S-Mart सुपरमार्केट, शुक्ल बंधु. हमारा पता प्लॉट नंबर 9, दत्तनगर, विंध्यवासिनी लॉन के पास, घोगली रोड, बेसा, नागपुर. होम डिलीवरी के लिए कॉल करें 8888
9887687878. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. बघूयात पुढील बातम्या. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या डीसीसी बँक आणि पालिकेवरून वाद वाढला आहे. खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंग राजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी 10 तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे असे आवाहन केलं. यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की त्या संस्थेच्या इलेक्शनला येऊन त्यांनी बोलावे. ही संस्था चांगली चालली आहे आणि चालवली आहे. खासदार उदयनराजेंना पॅनलमध्ये घेणार का या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांना विचारले असता ते म्हणाले, मीच पॅनलमध्ये आहे हे मलाच माहीत नाही. पॅनलचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील, त्यांनी बोलावं असे सांगत आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता, तो मीच सुरू केला आहे असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल अशी टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. ते मला माहित नाही. आता मध्ये माझ्याकडे थांबा, आता माझ्याकडे मध्ये ते आले होते जनरल बॉडीच्या वेळेला, त्यावेळेला तर काय काय चांगलं म्हणून गेले. हो का, बरं झालं मी ठेवलंच होतं. आता हे महाराजच आहेत ना, परत म्हणतील मी नव्हतोच म्हणून. आता हे त्यांनीच बोललेले आहेत, बँक चांगली झाली आहे, सर्वसामान्यांची बँक आहे. काहीतरी मी सगळ्यांना फॉरवर्ड करतो, तर वेळ घालवायला नको याच्या. हे चॅनल पण आपलेच आहेत सातारचे सगळे, TV9, झी. मग त्यामुळे नेमकं त्यांनीच ठरवावं त्यावेळेचं खरं आहे का आजचं खरं आहे. म्हणजे हे आता आम्हाला माहित नाही ना, हे कशासाठी चाललं असेल काय माहिती आता त्यांचं काय. आपण मोठ्या लोकांचं आपण काय सांगणार, मोठी माणसं आहेत बहुतेक. तुम्ही का त्यांना पॅनलमध्ये घेतलं? माझं मीच पॅनलमध्ये आहे का नाही मला अजून माहित नाही. अजून पॅनलमध्ये मला घेतलंय का नाही माहित नाही. मी कुठे पॅनलचा निर्णय घेणार, मीच कुठं माणूस आहे. पॅनलचा निर्णय मागं पण मी बोललोय, रामराजे असतील, पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्याशी त्यांनी बोलावं. त्यांना पॅनलमध्ये घेण्यासाठी तुम्ही काय फोर्स करणार आहे? अहो माझी काय सगळं तर साताऱ्यामध्ये त्यांच्यामुळं होतंय, मग मी फोर्स करणार कोण आहे. आपल्या सातारला ऑक्सिजनचा पुरवठा पण देवाकडनं बंद होणार होता, तो सुद्धा मी सुरू केलेला आहे असं त्यांचं एखादं उद्या परवा स्टेटमेंट येईल ना. आता मागं वर्तमानपत्रात आणि सगळीकडे बातम्या येत होत्या की उमेदवार कोण असणार. आता उमेदवार तर आलेत, सगळीकडनंच आलेत, काय एका तालुक्यातनं नाही. माझ्या माहितीनं कराडमधनं उमेदवार आहेत, साताऱ्यातनं उमेदवार आहेत, फलटणमधनं उमेदवार आलेत. तर मग उमेदवार म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांनी भरलेले आहेत. आता पुढं काय, मी जसं आता म्हटलं बा पॅनल म्हणून जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया होईल सगळी. इनोव्हेटिव्ह सातारा शायनिंगमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत सगळं साताऱ्यामध्ये आलबेल होणार आहे. सातारकरांनी काळजी करू नये. अशी स्टाईल का करावी नाही, ते म्हणजे तसं ते सांगितलं ना, ऑक्सिजन सुरू ठेवा म्हणून, असं म्हणून मी ते दाखवलं. आपण काय स्टाईल बिल मारू शकत नाही. आपण काय तसं काय ॲक्टिंग स्कूलमधनं नाही आलो. आमची शाळा संजीवन होती जरा, तिथं काय ॲक्टिंगमध्ये जरा एवढे टीचर चांगले नव्हते आम्हाला शिकवणारे, त्यामुळे ॲक्टिंग स्कूलमधनं नाही मला येता आलं. पण जे ॲक्टिंग म्हणजे जे असे करतात ते ॲक्टिंग स्कूलमधनं जाऊन असं म्हणायचं तुम्हाला? असू शकतं. मी काय माहिती नाही घेतली म्हणजे काय हॉबी बिबी काय होत्या, पण असू शकतं असं मला वाटतं. बाबा तुम्ही पण एक डायलॉग मारता, जे आहे ते नाही. आपलं काय, आपलं जे आहे ते आहे. म्हणजे काय माझ्याकडे जेवढं आहे ते माझ्याकडे आहे एवढं, बाकी काय बाकी काय आमचं म्हणणं नाही. फक्त निर्णय घ्यायचा अधिकार माझ्याकडं नाही. त्यामुळे त्यांनी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी भेटावं, बोलावं. आम्हाला सांगितलं बाबा हे आपले अधिकृत उमेदवार आहेत, आम्ही आमचे भरलेले काय असतील ते काढून घेऊ विनंती करून आमच्या लोकांना. बाबा पण सकाळच्या बाईटमध्ये काल तुम्ही अजितदादा आणि शरद पवार साहेब निर्णय घेतील म्हणला, परत नंतर दुपारच्या बाईटमध्ये तुम्ही रामराजे निर्णय. हा म्हणजे रामराजे आणि ते असं सकाळच्या ह्याच्यात आणि हे नाही एखादं सगळं. पण रामराजे आता जिल्ह्याचे ज्येष्ठ आहेत, प्रमुख आहेत, सभापती आहेत. बँकेचं मागं सुद्धा पॅनल त्यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. यावेळेचं सुद्धा प्रमुख ते पालकमंत्री असे सगळे प्रमुख मंडळी आहेत. तुमचं शशिकांत शिंदेने म्हटलं आमचा वाद असं कधी नव्हताच. शेवटी काय
ज्ञानदेव रांजणे माझ्याबरोबरचे आहेत, माझे सदस्य आहेत, मान्य, किंवा मी त्यावेळेला मी राष्ट्रवादीत होतो, आम्ही निवडून आणायला त्यांनाही केलं. त्यांची इच्छा आहे की बुवा हे करावं, त्यांना उभं राहायचं होतं, त्यांनी फॉर्म भरलाय. आता पुढं काय होतं आम्ही बघतो. आमचा वाद कुणाशी नाही, मी गरीब माणूस आहे बाबा साताऱ्यात. सोसायटी मतदारसंघात तुमच्या विरोधात उमेदवारी अर्ज आहे. चांगलं आहे. कसं आहे, कोविडमुळं निवडणुकांची सवय आमची गेलेली आहे, त्यामुळं जरा निवडणुका होणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, ते सराव होतो आणि निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी सारख्या करायला लागायच्या ते विसरलो जरा आम्ही. त्यामुळे जरा ते शेवटी कसं आहे, किती जरी तुम्ही हे असलं तरी थोडं ते काय हे काय म्हणायचं नाही जरा. लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागली. मात्र जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामधील तरुणाने या परिस्थितीवर मात करत स्वतःचा ऊसाचा रस विक्रीचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आणि तरुणांना नोकरी शोधण्यात अडचण निर्माण झाल्या. याच परिस्थितीत बेरोजगारीच्या संकटावर मात करत सुरू केला ऊसाचा रस विक्रीचा स्वतःचा व्यवसाय. संपूर्ण देशावर कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलं असल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा रोजगार हिरावला होता. हातावर पोट असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. घरची आर्थिक स्थिती नाजूक असताना अनेक जण सध्या हतबल झाले आहे. पण पाचोऱ्यामधल्या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात केली आहे. बघूयात या तरुणाचा प्रवास. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार गेले आहेत. बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे. पण या परिस्थितीत खचून न जाता लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तरुणाने आपले ITIचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना देशात लॉकडाऊन लागलं. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. घरची जबाबदारी आणि रोजची उपजीविका चालवण्यासाठी या तरुणाने पुढाकार घेत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने भंगारातून साहित्य जमा करून त्याने चक्क देशी जुगाड पद्धतीने 4 चाकी गाडी तयार करून त्याद्वारे तो आपला छोटासा ऊसाचा रस विक्रीचा व्यवसाय आपल्या परिवाराची उपजीविका भागवित आहे. या तरुणाने देशी जुगाड करून त्याद्वारे तयार केलेल्या आपल्या 4 चाकी गाडीची सध्या तरी पाचोरा शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला त्याच्या या व्यवसायाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी शहरातील प्रत्येक कॉलनीत जाऊन आपला ऊसाचा रस ग्राहकांपर्यंत पोहोचवित आहे. हे मात्र विशेष. दररोज 500 रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र हतबल न होता जिद्दीने थोडे थोडे पैसे जमवत हा व्यवसाय सुरू केलाय आणि आयुष्यात मोठं व्हायचं स्वप्न उराशी घेऊन हा व्यवसाय करीत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. परिस्थितीला दोष न देता या तरुणाने इतर तरुणांना एक आदर्श घालून दिलाय. माझं नाव देशभक्त राजेंद्र पवार आहे. मी पाचोरा शहरात राहतो आणि मी जो व्यवसाय करतो तो मी माझ्या उदरनिर्वाहासाठी घरोघरी जाऊन, कारण की आताच्या कंडिशनला स्थायिक धंदा होत नाही, त्यामुळे मी घरोघरी आणि कॉलनी जाऊन धंदा करतो. त्यावर माझं पोटनिर. माझं शिक्षण ITI झालेलं आहे, 12वी+ ITI. पण जॉब वगैरे बघितले, काही मिळत नव्हते. त्यामुळे मी एक जुगाड म्हणून ही गाडी तयार केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भंगार वगैरे जमा करून वेगवेगळे पार्ट जमा केले आणि तिला असेंबल करून एक खर्च लागला मला 1.5-2 लाखाचा. तो खर्च करला आणि गाडी तयार केली. कुठे कुठे फिरता तुम्ही? सध्या आता तर हिवाळा आहे, त्यामुळे मी इथं आणि दुपारच्या वेळेस ऊन वगैरे तपलं की कॉलनी फिरतो. होतो का धंदा तुमचा? हो होतो. आपला उदरनिर्वाह पोटापुरता झाला, भरपूर झाला. त्याच्याकडे काम करापेक्षा बरंच होऊन जातं. वार्षिक वेतन वाढीचा दर 3% करावा. घरभाडे भत्ता राज्य सरकारप्रमाणे 8, 16, 24 द्यावा. राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता द्यावा. यासह विविध मागण्यांसाठी ST चालक वाहकांचे धुळे बस स्थानकात आंदोलन सुरू. ST कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हत्यार उपसली असून प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोविड काळात तसेच महत्त्वाच्या दिवसात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मदतीला उभे असतात. मात्र आमच्या पगाराची किंवा भत्ता देण्याची वेळ आल्यावर सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलाय. धुळे बसस्थानकात बसेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आमच्या ST कर्मचाऱ्यांच्या सगळे युनियन मिळून महाराष्ट्र सरकारला आम्ही 8 दिवस आधी निवेदन दिले होते व त्याच्यात आमच्या दिवाळीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या निवेदनमध्ये आम्ही दिलेत.
परंतु सरकारने आमच्या समाधानकारक न करता आमची चेष्टा केली आहे. 5% देऊन ओवी त्याही ह्याच महिन्याचा 5% देऊन आमच्या कर्मचाऱ्यांची एका प्रकारे चेष्टा केली त्यांनी. आणि ही चेष्टा एवढी त्यांना महागात पडेल, कारण की आतापर्यंत आम्ही 3 संप करून टाकले तरीही सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. पण आता हा संप कर्मचाऱ्यांचा स्वयंघोषित संप आहे, कारण की याच्यात आज एकूण एक कर्मचारीचा मन एवढा हे उदार झाला आहे की त्यांना खरोखर दिवाळी करायला पैसे नाही. आतापर्यंत 26 लोकांनी आत्महत्या करून टाकल्या. एवढेच अतोनात अनाथ हाल होऊन असून सुद्धा सरकार आमच्याकडे लक्षच द्यायला तयार नाही. गुजरातमध्ये इतर राज्यांमध्ये सगळ्यांना शासनात विलीकरण केलं गेलं, सगळ्यांना शासनाप्रमाणे पगार भेटत आहे. फक्त महाराष्ट्र महामंडळालाच का झालं की यांना अजिबात आमच्या कर्मचाऱ्यांची दया यायला तयार नाही. यांना अजिबात असं वाटतंय की हे कर्मचारीच नाही आहेत बुवा, यांनी आम्हाला कुठल्याही वेळेस अत्यावश्यक सेवेच्या वेळेस आम्हाला बोलवायचं. काही बी झालं कोर्टाला कोविडच्या याच्या प्रश्नाला कुठलाही ज्वलंत प्रश्न असला तर एस टी कर्मचाऱ्यांना बोलवायचं आणि पैसे द्यायच्या वेळ आली तर सरळ सांगायचं एवढं तोट्यात चालू आहे, सरकार एवढं तोट्यात आहे, महामंडळ एवढं तोट्यात आहे. मग आम्ही करायचं काय? आम्ही फक्त सेवाच करत राहायची का? भूमिका काय नेमकी? आमची भूमिका अशी आहे का आतापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही होणार तोपर्यंत आता हा संप बेमुदत चालूच राहणार आहे. आणि हा कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छेने आहे. याच्यात कुठल्याच प्रकारची आणि शासनात विलीकरण झालंच पाहिजे. एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. एकनाथ खडसेंना अटक करण्याचा काही लोकांचा उद्देश दिसतोय. छगन भुजबळाप्रमाणे एकनाथ खडसेही निर्दोष सुटणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच केंद्र सरकारने पूर आणि अतिवृष्टीची मदत निरीक्षण करण्यासाठीची टीम ही उशिराने पाठवली आहे असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. विनाकारण काही क्षुल्लक कारणांवरून मागे लावणे हा एक नवा प्रकार महाराष्ट्रात भारतात गेले काही वर्ष आपण बघतोय. त्यातलाच तो एक भाग आहे. एकनाथ खडसे किंवा त्यांचे जावई निर्दोष आहेत याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. जसं एकेकाळी भुजबळ साहेबांना तुरुंगात ठेवलेलं तसं आणि आज भुजबळ साहेब निर्दोष झाले तशाच पद्धतीने एकनाथ खडसे साहेबांना देखील अटक करण्याचा, त्यांना या न त्या कारणाने त्रास देण्याचा उद्देश काही लोकांचा दिसतोय. त्यामुळेच या केंद्रीय एजन्सीज त्यांच्या विरोधी कार्यरत आणि गतिमान झालेल्या आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महाराष्ट्र TV 24 मधील पुढील बातम्या. नया घर बनाना है लेकिन सामान कहां से खरीदे ये सवाल सता रहा है. हार्डवेयर के अच्छे और भरोसेमंद दुकान की तलाश में हो तो फिक्र नॉट, सीधे आइए दादाजी हार्डवेयर में, जहां आपको मिलेगा एक ही छत के नीचे दादाजी सैनिटरी, दादाजी पेंट, दादाजी इलेक्ट्रॉनिक्स, दादाजी प्लाईवुड, दादाजी सनमाइका, वो भी होलसेल दामों में. हमारा पता नारी रोड, नालंदा नगर, भारत गैस गोडाउन के पास, नागपुर. संपर्क करें 8551988088 पर. वाजिब दाम, भरोसे का काम, दादाजी हार्डवेयर. नमस्कार प्रिय बंधु, मैं आशीष वंजारी, संचालक दादाजी हार्डवेयर से, जो नागपुर शहर में विगत 25 वर्षों से संचालित है तथा हमारी 2 पीढ़ियाँ नागपुर शहर वासियों की सेवा करते आ रहे हैं. हमारे यहाँ सभी प्रकार के हार्डवेयर, सैनिटरी, पेंट, इलेक्ट्रिकल्स एवं प्लाई माइका मॉड्यूलर किचन के घर बांध काम के पूर्ण मटेरियल उपलब्ध कराए जाते हैं. एक बार हमारी शॉप पे ज़रूर पधारें. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल ये देता है. मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला के उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा साबुन से नहीं. है नेचर ग्रीन का हैंड वॉश ये, मारे हाथों के जम्स करता है प्रोटेक्ट ये, है नेचर ग्रीन का हैंड वॉश ये. डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520. NV Diagnostics, everything in diagnostics, best services and quality products. Contact us on Vinod G Kumar,
9822700773 and 9834205411. Need anything in diagnostics? Then call us and get everything you need. Our address: NV Diagnostics, plot number 150/B Impress Mill Colony, quarter number 4 near Pragatishil Mangal Karyalay, Besan Bagh, Nagpur 440004.